महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर संत सावतामाळी उद्यानाची दयनीय अवस्था, पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणी असुरक्षित, टवाळखोरांचा हैदोस, प्रशासनाच्या ढिसाळपणा उघड। संदीप तांबे यांचा पुढाकार, तात्काळ संबंधित विभागाशी साधला संपर्क। अंबड लिंक रोड परिसरातील सर्वात मोठे व नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे संत शिरोमणी सावतामाळी उद्यान आज अक्षरशः दुरावस्थेच्या गर्तेत सापडले आहे। नागरी सुविधांचा पूर्ण अभाव, अस्वच्छता, अंधार आणि टवाळखोरांचा मुक्त वावर यामुळे हे उद्यान नागरिकांसाठी नव्हे तर त्रासाचे केंद्र बनले आहे। हे धक्कादायक वास्तव समोर आले। दररोज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी येणारे ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच पोलीस भरतीसाठी मेहनतीने सराव करणाऱ्या तरुण तरुणींना येथे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। उद्यानात एकही पथदीप नसल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडालेला आहे। वाढलेली झाडे झुडपे, कचरा, दारूच्या बाटल्या, फुटलेल्या काचा यामुळे अपघाताचा धोका कायम आहे। विशेष म्हणजे उद्यानात शौचालयाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसून अस्तित्वात असलेले शौचालय पूर्णपणे मोडकळीस आले आहे। त्यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांसमोर गंभीर अडचणी निर्माण होत आहेत। संध्याकाळच्या सुमारास टवाळखोरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढतो। दारू पिऊन धिंगाणा घातला जातो, यामुळे सरावासाठी येणाऱ्या तरुणींना असुरक्षिततेची भावना सतावत आहे। या गंभीर परिस्थितीबाबत त्रस्त तरुण तरुणींनी आपली व्यथा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांच्याकडे मांडली। दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी संदीप तांबे यांनी स्वतः उद्यानात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणींशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की येथे टवाळखोरांचा त्रास नित्याचा झालाय। भीतीच्या वातावरणात सराव करावा लागतो, प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे। यावेळी संदीप तांबे यांनी तात्काळ MIDC चुंचाळे पोलीस ठाण्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली। तसेच उद्यानात पथदीप बसविणे, नियमित पोलीस गस्त, सुरक्षा रक्षकाची नेमणूक आणि स्वच्छतेसाठी महानगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल असे ठाम आश्वासन त्यांनी उपस्थित नागरिक व तरुण तरुणींना दिले। आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हक्काचे उद्यान असुरक्षित बनले असून महानगरपालिकेने तात्काळ लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। मेहनतीने देश सेवेसाठी तयारी करणाऱ्या तरुण तरुणींच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्या या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। माझं नाव अश्विनी आनंदराव आहिरे आहे आणि मी ते पेट्रोल पंप शेजारी महाडा कॉलनीच्या इथे जे ग्राउंड आहे तिथे राहते मी। तर मी ते पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतोय आम्ही मुली। तर इथे इतकी म्हणजे स्वच्छता बिलकुल तर नाहीच आहे, पण इथे टवाळखोर मुलं जे येतात त्यांच्यामुळे पण आम्हाला त्रास होतोय। आणि जे बाकीचे वॉशरूम वगैरे तिथे बिलकुल नीट नाहीये। त्यानंतर इथे जे वॉशरूम वगैरे बनवले तिथे मुलं वगैरे ते असं नशा वगैरे करतात, त्याच्यामुळे पण आम्हाला त्रास आहे। काही वेळेस आम्ही ट्रेनिंग आता जवळ आली, पोलीस भरती जवळ आली, त्यामुळे आम्ही जरा लेट टाइमापर्यंत थांबतो, तर इथे लाईट पण नाही आम्हाला आणि त्यामुळे आम्हाला इनसिक्युरिटी वाटते इथे। तर तेवढे सर आम्हाला इथे लाईटची गरज आहे, स्वच्छतेची गरज आहे आणि इथे म्हणजे जे टवाळखोर मुलं त्यांच्यावर थोडी कारवाई करा एवढी विनंती आहे। ते सर ते थोड्या वेळासाठी येतात, जाता निघून, ते कोणी म्हणजे आम्ही पोलिसांना येतात ते सांगतो आम्ही त्यांना आमचे प्रॉब्लेम्स, पण ते आमचे प्रॉब्लेम्स वरती काही कारवाई करतच नाही ना। येतात 2 दिवस ते मुलं जातात वगैरे, पण बाकीच्या गोष्टी पण क्लिअर पाहिजे आम्हाला, असेच सर। इथं ग्राउंड वरती लाईट नाहीये, त्याच्यानंतर स्वच्छता बिलकुल पण नाहीये। इथं भरपूर पोरं प्रॅक्टिस करतात पोलीस भरतीची। आता पोलीस भरती पण जवळ आलेली आहे आणि आम्हीच नाही, इथं ज्येष्ठ नागरिक सुद्धा येतात आणि ते सुद्धा इनसिक्युरिटी इथं फील करतात, कारण की इथं ग्राउंड वरती इतकी घाण असते। त्याच्यानंतर पोरं इथं क्रिकेट खेळतात, त्यांना सकाळी पण टाइम नसतो, संध्याकाळी पण येतात आणि रात्रीचे येतात तर पेऊन खाऊन येतात आणि मुलींना पण त्रास देतात। त्याच्यानंतर इथं लाईट बिलकुल पण नाहीये। प्रशासनाकडे आमची एवढीच विनंती आहे, इथं लाईट लावून द्यावा। आणि जे बाथरूम आहे, बाथरूमची तुम्ही अवस्था बघा, एवढी घाण आहे, त्याच्यामध्ये म्हणजे मुलींना सुद्धा यूज करायला लाज वाटत असेल ते जास्त सुद्धा नाही ते बाथरूम कडे येतात, 2-3 तास प्रॅक्टिस करतात, त्यांना पण यूज करायचं असतं वॉशरूम, पण ते यूज नाही करू शकत कारण की तिथे एवढी घाण असते। त्याच्यानंतर पोरं वरती बसलेले असतात, गांजा पितात, दारू पितात, काय काय नशे करतात, पोरी तिकडून जाताना सुद्धा खूप म्हणजे असं इनसिक्युरिटी फील करतात। आता आम्ही त्यांची मदत करतो जेवढी करता येईल तेवढी, पण अंधार जास्त होऊन जातात। तुम्ही बघू शकता ग्राउंड वरती किती अंधार आहे, इतका अंधार होईपर्यंत पोरी प्रॅक्टिस करतात, पण लाईट सुद्धा नाही येते ग्राउंड वरती।
ते आता सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला 2 टायमाला प्रॅक्टिस करतो आणि आता ग्राउंड वरती जेवढे पोरं याच्यापेक्षा दुपटीने ग्राउंड वरती पोरं असतात प्रॅक्टिस साठी. मुली असतात, पोरं असतात, भरपूर लेडीज असतात. हेच की बुवा, आता इथं कसं माहिती आहे का, थोडंसं दुरावस्था खूपच आहे, याच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि वयस्कर लोकांना चालायला त्रास आहे इथं खरं म्हणजे, त्याच्याकरता ही साफसफाई आणि थोडी लेवल वगैरे व्यवस्थित केली पाहिजे आपल्या इथे. महिलांच्या दृष्टीने थोडंसं एखादा पोलीस राऊंड झाला तर खूप योग्य आहे. का कारण की रात्रीच्या वेळी तुम्ही इथं जर बघणार आता थोड्या खूपच दुरावस्था, दैनंदिन अवस्था झालेली आहे. पण भाऊंच्या मदतीने सर्व काही ठीक होईल ही अपेक्षा आहेच. हजारो रुपये, लाखो रुपये, करोडो रुपये खर्च करून नाशिक महापालिकेने बांधलेली वास्तू, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये. या ठिकाणी याचा वापर कसा केला जाईल, तुम्ही तिथं 2 मिनिटंही उभे राहू शकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि महापालिकेचं प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. ठिकाणी या रूम्स आहे, त्या रूमच्या सर्व खिडक्या तोडून चोरी गेलेल्या ऑलरेडी. असं कुठले अवशेष तुम्हाला या ठिकाणी सापडणार नाही. आतमधली दयनीय अवस्था तुम्ही बघू शकता आतमध्ये. तर अशा पद्धतीने जर महापालिकेचा भोंगळ कारभार असेल आणि आपण एक महासत्तेकडे प्रवास करतोय, स्मार्ट सिटी केली जाते, नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत स्मार्ट सिटीचा हा विकास अशा पद्धतीने जर असेल तर नागरिकांनी याच्यातून नेमकं काय घ्यायचं. कंपाऊंड तोडलेलं आहे आणि रात्रीचे या ठिकाणी काही गैरकृत्य करणारे लोक या ठिकाणी मध्ये येतात. आणि या ठिकाणी जे लोक जॉगिंग ट्रॅकवर चालत असतील, महिला असतील, पुरुष असतील, त्याला काही त्रास याच माध्यमातून केला जातो. हा जॉगिंग ट्रॅक आहे या ठिकाणी आणि हा जॉगिंग ट्रॅक आहे. महापालिकेकडं इतकं पण वेळ नाही की या पद्धतीचं जे आहे त्याची स्वच्छता करावी, हा पण महापालिकेकडे साधा वेळ नाही. ट्रॅक आहे हा. आणि या ठिकाणी ज्येष्ठ आदरवृद्ध महिला भगिनी प्रॅक्टिससाठी काही आणि अशा पद्धतीचं कृत्य या ठिकाणी चालतंय. तर यामध्ये नागरिकांनी या ठिकाणी कशा पद्धतीने वावरायचं हा जटिल प्रश्न निर्माण झालेला आहे. या भागातील आम्ही सर्व नागरिक जे आहे सामान्य घरातील, त्यामुळं आमच्या सामान्य घरातील मुलं किंवा मुली कामगार वस्तीतला असल्याने त्यांची प्रत्येकाची एक अपेक्षा असते की आपण कुठंतरी चांगली सरकारी हुद्द्यावरती नोकरीला लागू शकतो आणि त्याच्यातलं आपलं कुटुंब भविष्यात चांगल्या पद्धतीने लाईनीला लागू शकतो. परंतु हे आमच्या भगिनी आहे, बंधू आहे, ते रोज या ठिकाणी प्रॅक्टिसला येतात. कोणी दिवसभर शिक्षण घेत आहे, जॉब करत आहे, त्यानंतर राहिलेल्या वेळेत ते या ठिकाणी येतात. परंतु येथील परिस्थिती अतिशय भयावह आहे. सुरक्षितता नाही आहे महिलांसाठी, मुलींसाठी, मुलांसाठी. या ठिकाणी काही टाळाखोर मुलं त्रास देतात. दुसरी गोष्ट, इथं इतका अंधार आहे, इतकं गवत उगलेलं आहे, कचरा पडलेला आहे, दारूच्या बाटल्या फुटलेल्या आहे, तिथे जे शौचालय ते वापरूच शकत नाही अशा पद्धतीने ते तोडलेले आहे. तिथं कुणी दारू पितं, कुणी गांजा पितं, असं वेगवेगळ्या नशा केल्या जातात. आणि तेच नशेडी किंवा टवाळखोर मुलं या ठिकाणी येऊन मुलींना टॉर्चर करणं, काही टोंट मारणं किंवा मुद्दाम काहीतरी खेळताना त्रास देणं, या सगळ्या गोष्टी चालू असतात. माझी प्रशासनाला विनंती आहे, तसं महापालिकेला आम्ही कळवणारच आहोत की या ठिकाणी हायमाक्स बसवण्यात यावा आणि ग्राउंडच्या पूर्ण बाजूनी एक 10-20 मीटरवरती एक लाईटची व्यवस्था ठिकठिकाणी पोल लावून केली पाहिजे. दुसरी गोष्ट, टॉयलेट्स बाथरूम आहे, याचं व्यवस्थित रिपेअरिंग करून त्या ठिकाणी पाण्याची आणि लाईटची व्यवस्था करण्यात यावी. हे जे कंपाऊंड्स आहे, ते कंपाऊंड सिक्युरिटी तार अजून उंचापर्यंत बसून ते गेट्स याला लॉक लावण्यात यावे आणि या ठिकाणी महापालिकेचे सुरक्षा रक्षक कायमस्वरूपी नेमण्यात यावे. तुम्ही आता महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला. शेजारीच असलेल्या सुंचाळी पोलीस चौकीत तशा पद्धतीने आपण काही पत्र वगैरे देणार आहोत? हो, तसं मी तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी लगेच आत्ताच फोनवरती मी बोलणार आहे आणि त्यांना त्यांची पेट्रोलिंग आणि राऊंड्स वाढवायला सांगणार आहे. जे काही टवाळखोर असे मुलींना किंवा मुलांना त्रास देत असतील त्यांच्यावर त्वरित कडक कारवाई करायला सांगणार आहे. तिसरी गोष्टीची आमची अशी मागणी आहे नाशिक महापालिकेकडे की या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमून या माझ्या भगिनींसाठी महापालिकेने 2 तास फक्त मुलींसाठी रिझर्व वेळ द्यावा की त्यावेळेस कुठलाही पुरुष या ठिकाणी येणार नाही, फक्त महिला आणि ज्या मुली आहे याच प्रॅक्टिस करतील, अशी एक मागणी आम्ही महापालिकेकडे करणार आहे. दुसरी, बांधकाम खात्याला माझी विनंती आहे की हजारो कोटीचा आपला जो कारभार चालवत असतो नाशिक महापालिकेत, परंतु
ते छोट्या छोट्या घटकांकडे जर त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं तर काही वागवं ठरणार नाही. कारण या ठिकाणी इतकं मोठं गवत वाढलेलं आहे. स्वच्छतेच्या नावाखाली कोटी रुपये आज महापालिका नागरिकांकडून कर घेते आणि ठेकेदाराला पण देते, परंतु ते वास्तवात दिसून येत नाही. तसं मी महापालिकेला त्या संदर्भात चर्चा करून त्याची मागणी करणार आहे. या परिसरात आपण जर बघितलं तर सावतामाळी उद्यान हे मोठ्या म्हणजे खूप मोठं आहे. त्याबाबत महानगरपालिकेने अजून काय काळजी घेणं गरजेचं आहे? महापालिकेने एवढा करोडो रुपये खर्च करून हे श्री संत शिरोमणी सावतामाळी क्रीडांगण उभारलंय, परंतु इतक्या मोठ्या महापुरुषांचं नाव दिल्यानंतर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे स्त्री शिक्षण चळवळीचे ते प्रणेतेचे, आणि त्या स्त्रियांना जर त्या क्रीडांगणावरती त्रास होत असेल तर ही आपल्यासाठी खेदजनक आणि शर्मेने खाली मान घालण्याची बाब आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.